शिवाजी महाराज की जय। आई जगदंबेला स्त्रीच्या रूपात पडलेला सर्वात गोगोमत स्वप्न राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना वंदन करते। ज्या व्यक्तिमत्वाने तुमच्या आमच्या सवे तर महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रभक्तांच्या मनाचा आभाळ कापले, ज्यांचा गौरव करताना स्वामी विवेकानंद म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत मातेच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असलेले भारत मातेचे आदर्श सुपुत्र अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतात। जर भक्तीचे उठाडले तुमच्यावरी भाव, रियासतीवर बसे नोंदले कुणी तुमचे नाव, जरी न भात काती नवावर तुमचे यशोगान, तरी सफल झाले तुमचे बलिदान, तरी सफल झाले तुमचे बलिदान। शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान देऊन हे स्वराज्य अबाधित राखले अशा शिवपुत्र शंभूराजे यांना वंदन करते। स्त्री म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर दिल्लीचा दरबार ध्वस्त करू शकते। आणि तो ज्या सौदामिनीने केला त्या महाराणी ताराराणी सरकार आणि महाराणी वेसुबाई आणि सरकार यांना वंदन करते। ज्या राजाने शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला अशा हिंदुपती छत्रपती शंभूपुत्र थोरले शाहू महाराज त्यांना वंदन करते। आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हाच तो सुवर्ण दिवस ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा झाल्याची उद्घोषणा केली। हा राज्याभिषेक खरतर खिलजीपासून चालत आलेली पराभवाची परंपरा, देवगिरीचं साम्राज्य विजयनगरचं साम्राज्य चिपराट्यस्थानी राज्य परकीयांनी जिंकली होती। आपलेच आपल्या विरुद्ध लढत होते आणि आपल्याच लोकांचे घरदरबारात फूट पडत होते। शतकाहून अधिक काळ सत्ता परकीय भोगत होते। अशा विषम पार्श्वभूमीवर एक युगप्रवर्तक नेता आले ज्यांनी रक्तात फिरलेली गुलामगिरी काढून त्यात स्वाभिमान भरला आणि सह्याद्रीच्या अंगात खांद्यावर असणाऱ्या चलगडवटांचा गडपार झाला आणि त्याने एक सुवर्ण दिवस या भारताच्या इतिहासावर महिलाचा दगड मोडून ठेवला। हाच तो दिवस राष्ट्रासाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताने भूमीच्या भांगेत मळवट भरण्याचा हा दिवस, आपला तरुणीला बळवंत पती म्हणजे भूपती करून देण्याचा हा दिवस, गंजलेल्या दुबळ्या रयतेवर मायेचे छत्र उभारण्याचा हा दिवस, भारात भरकम पडलेल्या हरेक शिलेदाराच्या स्वप्नाचा हा दिवस, भारतवर्षाचा पहिला स्वातंत्र्य दिवस, शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन। आणि हाच राज्याभिषेक दिन कसा झाला होता रायगडावर तो मी तुमच्या समोर शिवराज्याभिषेकाचं वर्णन सादर करणार आहे। हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उदंड दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्मरक्षिके ये महाराष्ट्राच्या गंगांनो या, महाराष्ट्राच्या पावनांनो या, दूध सागरा फेसाळत या, राजापूरच्या गंगे ये, किल्ल्यांच्या तटकटांनो या, प्रचंड उघड बुरुजांनो या, ग्रह नक्षत्रांनो, संत सज्जनांनो, अवघ्या मराठा मंडळांनो या, माझा राजाचा राज्याभिषेक इथे साजरा होतोय। अवघे या निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, खंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शर्मेने झुकली जेव्हा माझा राजा मराठ्यांचा पहिला छत्रपती झाला। मराठ्यांचा राजा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नव्हती। स्वराज्य निर्माण झालं, परंतु हे स्वराज्य असंख्य मावळ्यांच्या बलिदानाने निर्माण झालं होतं, शिवछत्रपतींच्या अथक अविरत प्रयत्नाने निर्माण झालं होतं आणि जिजाऊ साहेबांच्या दृढ संकल्पनाने निर्माण झालं। 350 वर्ष जुलमी राज्य सत्तांच्या
कार्य काही सोपं नव्हतं. यासाठी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या मोठ्या सत्तांबरोबरच त्यांना सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज या सत्तांना देखील तोंड द्यावं लागलं. 18 पकड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांना संघटित करावं लागलं होतं. त्यांच्या स्वाभिमान निर्माण करावा लागला होता. तेव्हा जाऊन हे स्वराज्य निर्माण झालं होतं. खरं तर शिवाजी महाराज मराठी मनाच्या, मराठी माणसांच्या सिंहासनावर केव्हाच विराजित झाले होते. परंतु आता वेळ होती ती खऱ्या अर्थाने मराठी तख्तावर विराजित होण्याची. शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सार्वभौम आणि स्वतंत्र राज्य ही सर्वसामान्य जनतेची भावना होती. आणि याच चढभावण्यास धरून रागा भट्टांनी राजांना सवाल केला. राजे, आपण लक्ष लक्ष घोडदळ उभारले, पायदळ उभारले, गडकोट बांधले, आरमार उभारले, तरी आपणास तख्त नाही, ये कैसे? तख्ती बसावे, मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे. आणि महाराजांनी थोडा विचार केला आणि चढभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला. आणि बघता बघता अवघा रायगड शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. रायगड हा समुद्र तटावर बसलेला एक विशाल हृदयी आकाशाशी सलगी करणारा एक भक्कम असा किल्ला. अवघड वाट आणि शत्रूला वाटणाऱ्या सगळ्याच प्रदेशांमधला अवघड असं ठिकाण म्हणून शिवाजी महाराजांनी रायगड ही राजधानीचं ठिकाण ठरवलं. बघता बघता अनेक विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास करायला सुरुवात केली. जवळजवळ लाखभर सैन्य रायगडावर हजर झालं. 4 महिने त्यांची राहण्याची सोय रायगडावर करण्यात आली. शिवाजी महाराजांनी जिजाऊसाहेबांना नमस्कार केला. इतर देवदर्शन घेऊन शिवाजी महाराजांना त्या तुळजापूरच्या भवानी आईचं दर्शन घेणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठा केलेल्या आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आणि शिवाजी महाराजांनी सगळे धार्मिक विधी उरकून 21 मे रोजी महाराज परत रायगडावर परतले. सगळ्या धार्मिक विद्या उरकून झाल्या होत्या. परंतु आता राजधानी रायगडात सातुरता होती ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष राज्याभिषेकाची. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596, तारीख 6 जून 1674. शिवाजी महाराजांनी या मंगल प्रभाती महादेव आणि आई तुळजाभवानीला नमस्कार करून राज्याभिषेकाचा दिवसाला सुरुवात केली. राज्याभिषेकात 2 प्रमुख विधी असतात. पहिलं म्हणजे राजाचा अभिषेक करणे आणि दुसरं ते म्हणजे राजाच्या मस्तकावर छत्र धरणे. त्यातल्या पहिल्या विधीला सुरुवात झाली होती. अष्टप्रधान मंडळातील 8 मंडळांनी सप्तगंगांचं पाणी आणलं होतं आणि त्या सप्तगंगांच्या पाण्याने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता. त्या सप्तगंगांच्या पाण्याने शिवाजी महाराज न्हाऊन निघाले होते. एका सोन्याने मडवलेल्या सुवर्ण अशा मंचावर शिवाजी महाराज बसले होते आणि त्यांच्या मस्तकावरून त्या सप्तगंगांचं पाणी वाहत होतं. शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला आणि शिवाजी महाराजांनी शुभ्र असे वस्त्र परिधान केले, रत्नजडित जवाहर अलंकार घातले. आणि त्यानंतर शिवाजी महाराज त्या अतिथीगणांनी भरलेल्या रायगडावर भरगच्च भरलेल्या अशा दरबारात 32 मणाच्या सुवर्ण अशा सिंहासनाकडे चालतेच. सगळ्या अतिथीगणांनी शिवाजी महाराजांना वंदना केली आणि शिवाजी महाराज त्या सुवर्ण अशा सिंहासनाच्या पायऱ्या चढत होते. पहिल्या पायरीवर पाय ठेवता शिवाजी महाराजांचं हृदय हेलावलं. शिवाजी महाराजांना वाटत होतं हे स्वराज्य निर्माण झालंय. आज मी 32 मणाचं सुवर्णाच्या सिंहासनावर बसणार आहे. परंतु या प्रत्येक पायरीवर मला माझा तानाजी आठवतोय. या प्रत्येक पायरीवर मला माझा राजा घोडकिटीत पोहोचल्यावर तोफांचे 5 वार द्या, तोवर घोडकिटीत अडवून ठेवतो गडी असं म्हणणारे माझे बाजी काका आठवत आहेत. माझे मुरार बाजी काका आठवत आहेत. स्वराज्य निर्माण झालं होतं, परंतु हे स्वराज्य असंख्य मावळ्यांच्या बलिदानाने निर्माण झालं होतं. शिवाजी महाराजांना माहित होतं आज या सुवर्णाच्या सिंहासनावर बसणार आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मावळ्यांच्या
बलिदानामुळे शिवचरित्र आम्हाला सांगतं की तुम्ही मोठे व्हा, जरूर व्हा, परंतु ज्या माणसांमुळे तुम्ही मोठे झालात त्यांना कधीच विसरू नका. शिवाजी महाराजांनी क्षणार्धात त्यांचे अश्रू आवडले आणि शिवाजी महाराज त्या 32 मनाच्या सुवर्णाच्या सिंहासनावर आरूढ झाले आणि गागाभटांनी रत्नजडित छत्र शिवाजी महाराजांच्या मस्तकावर धरलं आणि उद्घोष झाला, क्षत्रिय कुलावता राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आणि माझा राजा मराठ्यांचा पहिला छत्रपती झाला. 6 जून 1674 ला अर्थातच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस महाराष्ट्र हे जगातलं सगळ्यात पहिलं सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित झालं. जगातलं सगळ्यात पहिलं सार्वभौम राष्ट्र. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी महाराज त्यांच्या महालात गेले. त्यानंतर त्यांची रायगडावरनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळेस एक इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सटन नावाचा एक इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता आणि त्यावेळेस त्याने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं प्रत्यक्ष वर्णन त्याच्या डायरीमध्ये नोंद केलेली आहे आणि त्याने प्रश्न उपस्थित केलाय. शिवाजी महाराजांची रायगडावरनं महाकाय हत्तीवरून ज्यावेळेस मिरवणूक काढण्यात आली त्यावेळेस त्याला प्रश्न पडला की रायगडाच्या या निमुळ वाटेने एवढे बलाढ्य आणि महाकाय हत्तीवर आलेच कसे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करताना त्यांनी हा प्रश्न इथे उपस्थित केलेला. राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक म्हणजे भारताच्या इतिहासातला एक सुवर्ण असं पर्व मानलं जातं. परंतु ज्यावेळेस हा राज्याभिषेक झाला आणि वार्ता औरंगजेबाला कळाली त्यावेळेस औरंगजेब आपल्या शहजाद्याला सांगत होता, या कसं फिजूल सरदारे चंदा अजब तैमूर की खून कभी शिकस्त देने की मगराज तंजावुर से लेकर कंधार तक पूरे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये मोहम्मद दौलत आज क्या देख रही है. शिवाजी हमारे नजरों के सामने तैमूर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त कर उधार कर रखते हैं उसने. एक बात दो शर्त है, शायद तुम कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत नाच गाना शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत लोग तैयार किए, हिंदुस्तान की हर एक चीज खरीद सकते लेकिन मराठों ने अपने आप को कभी टिकने नहीं दिया. ये मराठे रुकते नहीं, झुकते नहीं, थकते नहीं, ये मराठे टिकते नहीं. शिवाजी दगाबाज है, मगरूर है, लेकिन उसका चाल चलन रूप की तरह साफ और उसकी ऊंचाई आसमान को छूने वाली है. हे शिवाजी महाराजांचं कौतुक औरंगजेबाने केलेले. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं जर काय असेल तर आपल्या दुश्मनाने आपलं कौतुक करावं, परंतु शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं त्या इतक्या वेळेस होती. कारण जिथं राम नाही तिथे राष्ट्र नाही ही भावना ज्या भूमीची होती त्याच भूमीमध्ये रामकृष्ण यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न यवनरूपी रामना करत होता. या भूमीतील विश्वबंधुत्वाची भावना संपवायला निघालेल्या आक्रमकांच्या छाताडावर शिवछत्रपतींनी 32 मनाचं सुवर्ण असं सिंहासन निर्माण झालं. या राज्याभिषेकाच्या वेळेस माझ्या राजाची कीर्ती, शिवरायांची कीर्ती, स्वराज्याची कीर्ती मायबावड्यांच्या जात्यावरील ओव्यातून, संतांच्या अभंगातून, वासुदेवांच्या फुफाळ्यामधून गावोगावी गायली जात होती. हे सगळं ऐकताना मात्र सह्याद्रीच्या कुशीतील काळे आईच्या लेकराच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. कारण स्वराज्य आणि त्याची कीर्ती अविनाशी आहे याचीच ती चाहूल होती. आईची चाहूल घेतलेल्या अथक परिश्रमाची ती फलश्रुती होती. शहाजी राजांच्या संकल्पित स्वप्नांची ती स्वप्नपूर्ती होती. एवढाच धार्मिक उन्माद इथे मानला जाणार नाही. आता इथे नांदेल ती फक्त आणि फक्त मानवताच. आणि म्हणूनच राज्याभिषेकाच्या वेळेस रायगडावर आलेला हरेक उत्सव शिवाजी महाराजांकडे कुतूहलाने बघत होता. कारण या मायेभूच्या पोटी अनेक पुतळे बसले, पण कुणालाच या मायेभूच्या वेदना ऐकू आल्या नाही. त्या ऐकल्या आई जिजाऊच्या लेकरानेच अगदी कष्ट भक्षण करायला तयार झाला तो मराठाच. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा जगाच्या पाठीवर नव्हे तर भारताच्या इतिहासात सुवर्ण काळ मानला जातो. आणि आजच आपण तो राज्याभिषेक इथे साजरा करत आहोत. शिवराज्याभिषेक समिती उत्सव कर्जत यांच्या वतीने आज आपण 8ही किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला.
इथे व्याख्यानाचा कार्यक्रम घेतला. तसेच यानंतर रायगड भूषण शिवशाही गणेशजी कामाळे यांचा पोवाडा देखील होणार आहे. मी जाता जाता रायगडावरचे एक काव्य सादर करते. सांगशील काय रायदुर्गा माझ्या राजाचे ते रूप, सांगशील काय रायदुर्गा माझ्या राजाचे ते रूप, छत्रपतींचा आमच्यासाठी सांगशील काय निरोप. फक्त पाणी आणि वारे आणि यंगावे तुझे अंग, फक्त पाणी आणि वाऱ्याने यंगावे तुझे अंग, तुझ्या रूपाने हिंदवी तख्ताला लागला नवा रंग. आहेत बघ नीडगाव उंचड ताशीव तुझे कडे, आहेत बघ नीडगाव उंचड ताशीव तुझे कडे, तुझ्या सगळ्यावरती सदैव भगवा ध्वज फडफडे. धारण केलेस तू आमच्या देवाला तुझ्या माथ्यावरती, धारण केलेस तू आमच्या देवाला तुझ्या माथ्यावरती. सांगशील का 32 मण सुवर्ण सिंहासनाची ख्याती, सांगशील का तुझ्यासारखी कठीणता कधी आमच्यात येईल, सांगशील का तुझ्यासारखी कठीणता कधी आमच्यात येईल. आयुष्यातलं प्रत्येक संकट हसत हसत पेलता येईल. या घडीला रायदुर्गा तुझ्याकडे खूप खूप येऊ वाटतं, या घडीला रायदुर्गा तुझ्याकडे खूप खूप येऊ वाटतं. हे भरकटलेलं मन सदैव राजांच्या चरणी स्थिरावं वाटतं, हे भरकटलेलं मन सदैव राजांच्या चरणी स्थिरावं वाटतं. पुनर्जन्म सुखी नाही माहित नाही, पण पुन्हा जन्माला आले दगड झाले तर सह्याद्री जाऊ दे, माती झाले तर स्वराज्य जेऊ दे, तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, वाघ नको वाघ नके होऊ दे, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवछत्रपतींची कन्या होऊ दे, पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवछत्रपतींची कन्या होऊ दे. अखंड हिंदुस्थानाच्या क्षितिजावर 3 शतकाहून अधिक काळ तळपणाऱ्या क्षात्र भास्कराला, शौर्याच्या स्वाभिमानाच्या आणि पराक्रमाच्या अमोघ स्रोताला माझे 4 शब्द अर्पण करते. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.